ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली शांत झोपलेली असते, परंतु अर्जुनची मात्र झोप उडालेली असते. अर्जुनला झोप येत नसते. तो इकडून तिकडे फक्त तळमळत असतो. तर आता अर्जुन उठून बसतो, तर त्याचवेळी सायलीला जाग येते. सायली विचारते, काय झालं? तुम्ही का उठलाय? तुम्हाला झोप येत नाहीये का? तर अर्जुन म्हणतो, नाही, तहान लागली होती ना, म्हणूनच. असं म्हणत आता अर्जुन पाणी पितो. तर त्यावेळी सायली विचारते, झोपाना आता, तुम्हाला झोप लागलीच नव्हती का? अर्जुन म्हणतो, नाही लागली होती, पण तहान लागली म्हणून उठून बसलो. परंतु सायली ओळखते की अर्जुन कोणत्या तरी गोष्टीचा विचार करतोय आणि म्हणूनच सायली ही उठून बसते आणि अर्जुनला म्हणते, काय झालं? मला माहीत आहे तुम्ही अस्मिता ताईंचा विचार करताय ना, पण तुम्ही काहीही काळजी करू नका, सगळं काही नीट होणार आहे, झोपा बरं आता. असं म्हणत आता स्वतःहूनच सायली अर्जुनला झोपी घालते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. इथे मात्र अर्जुनला खूप अस्वस्थ वाटत असतं. आता सायली ही झोपी जाते, तर अर्जुन तिच्या अंगावर ब्लँकेट वगैरे घालतो आणि सायलीकडे पाहतो. तर त्यानंतर सायलीला ज्यावेळी जाग येते त्यावेळी सायली पाहते तर अर्जुन बाजूला नसतो. सायली म्हणते, हे कुठे गेले आहेत? लवकर उठले असतील का? असं म्हणत सायली उठून पाहते तर अर्जुन तर बेडवर डोक ठेवून खालीच झोपे गेलेला असतो. आता अर्जुन बेडच्या बाजूला झोपलाय हे पाहून सायलीला खूप वाईट वाटतं. सायली अर्जुनला उठवते आणि म्हणते, काय झालंय? कसला विचार करताय? मी तुम्हाला म्हणाले ना, सगळं काही नीट होईल आणि अस्मिता ताईंच्या बाबतीत आपण काही वेडवाकड घडू देणार नाही आहोत. त्यामुळे तुम्ही स्वतःला एवढा त्रास करून का घेताय? तर अर्जुन मनाशीच म्हणतो, सायली, मी अस्मिताईचा विचार नाही करत आहे, बायको आपल्या नात्याचा मी विचार करतोय. मी तुझ्यापासून एवढं मोठं सत्य लपवलं. मला आता एका गोष्टीची भीती वाटते, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना? आपलं नातं तर संपणार नाही ना? तर आता सायलीली म्हणते, काय झालंय? एवढा विचार नका करू, मी म्हणाले ना की आपण आहोत अस्मिता ताई सोबत. तर अर्जुन म्हणतो, होते तर आहेच, परंतु रात्रभर एवढं विचारांचं चक्र चालू होतं की मला झोपच लागली नाही. तर सायली म्हणते, उठा आणि तुम्ही बेडवर झोपा. तर अर्जुन म्हणतो, नाही, नको, आता खूप उशीरही झाला आहे, वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये जायचं आहे, उगाच उशीर नको व्हायला. तर सायली म्हणते, होते तर आहेच, परंतु आज मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत. तर अर्जुन विचारतो, का? आज कसली पूजा आहे? सायली म्हणते, अहो, तुम्ही विसरलात का? सचिन भाऊजी आता घरी राहायला आले आहेत आणि त्यांच्या विश्वासावर मी अस्मिता ताईंना एकटं नाही सोडू शकत. तो किती भयंकर माणूस आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे, आणि त्यात ती प्रिया. तर अर्जुन विचारतो, काय झालं? प्रियाने काय केलं? आता सायली म्हणते, काही नाही, काल तुम्ही घराबाहेर पडलात आणि ती मला फक्त खोदून खोदून विचारत होती. तिला बघायचं होतं की तुम्ही नक्की कुठे आहात, तिचा शोध तर घेत नाही आहात ना, तिच्याबद्दल काही गोष्टी शोधत तर नाही आहेत ना, आणि म्हणूनच ती आपल्या मागावर असते. तर आता सायली अर्जुनला म्हणते, मला सांगा, घरात अशी दोन माणसं असताना मी कशी घराबाहेर येणार आहे? अर्जुन म्हणतो, ते तर आहेच, म्हणजे प्रॉब्लेम आलेत ना की सगळे एकदमच येतात. सायली म्हणते, पण कितीही प्रॉब्लेम आले तरी आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही, आपला शोधात चालूच राहणार. तर त्याच वेळी अर्जुनला फोन आलेला असतो. आता अर्जुनला चैतन्याने फोन केलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणतो, तू ऑफिसला येणार आहेस की डायरेक्ट तू मला वंदना जाधवच्या ऑफिसमध्येच भेटणार आहेस? तर अर्जुन म्हणतो, काय प्रश्न नाही, हा तू मला वंदना जाधवच्या ऑफिसचा ॲड्रेस पाठवलायस ना, मग मी का ऑफिसमध्ये येईन? तिथेच येणार आहे ना, मी काही का विचारतोयस मला? तर चैतन्य म्हणतो, अरे हो, चिडतोयस कशाला? मी फक्त कन्फर्म केले नाही तर मी मग वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये गेलो असतो आणि तू आपल्या ऑफिसमध्ये गेला असतास आणि उलट माझ्यावर चिडचिड केली असतीस. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे, आपण भेटूच थोड्या वेळात. आता अर्जुन फोन ठेवतो, विचार करू लागतो. तर दुसरीकडे कल्पनाताई रूममध्ये आवरावर करत असतात आणि त्यावेळी त्यांना फोन आलेला असतो.
तर कल्पनाताई ना प्रतिमा आत्यांचा फोन आलेला असतो. प्रतिमा आत्या म्हणतात, कल्पना अगं अस्मिता कशी आहे? तर कल्पना ताई म्हणतात ती ठीक आहे. परंतु तो सचिन इथे राहायला आलाय ना, त्यामुळे आम्ही सर्वजण खूप अपसेट आहोत. हा पण प्रतिमा अस्मितासाठी आम्ही घरचं वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतोय. तर प्रतिमा त्या म्हणतात हो ते तर करावंच लागेल. जोपर्यंत अस्मिता सचिनच सत्य मान्य करत नाही तोपर्यंत आपण त्रागा करण्यात काहीच अर्थ नाहीये. तर कल्पना ताई म्हणतात ते तर आहेच पण प्रतिमा तू का इतका सकाळीच फोन केलायस, काय झाले? तर प्रतिमा म्हणतात अगं हो, मी तुला हे सांगायला फोन केला होता की आमच्या घरात शेजारी परांजपे राहतात आणि त्यांच्या घरी एक मुलगी कामाला येते. तिची आई आहे जी लहान मुलांना मॉलिश करते, आंघोळ घालते. ही अशी काम ती करते. तुला असं कोणीतरी हवंच होतं ना, म्हणून म्हटलं की तुला फोन करावा. कल्पनात ताई म्हणतात हो हवंच होतं, बरं झालं तू फोन केलास. तर प्रतिमा आत्या म्हणतात आणि अगं जरा माझं तन्वीकडे सुद्धा काम होतं. कल्पना ताई म्हणतात तन्वीकडे? तर प्रतिमा आत्या म्हणतात अगं ही जी शैला आहे ना ती खूप छान शिवण काम करते. तिला फॅशन डिझायनिंग करायचं आहे. मग मी तिला म्हटलं की आमच्या तन्वीने सुद्धा फॅशन डिझायनिंगच केलं आहे. तर ती शैला म्हणाली मग तुम्ही तुमच्या तन्वीने ज्या कॉलेजमध्ये फॅशन डिझायनिंग केलं तिथील मला माहिती मिळेल का? म्हणजे ती जरा माहिती द्या. तर मी म्हटलं मला कुठे काही माहीत आहे. म्हटलं तन्वीला सगळं काही माहीत असेल, म्हणून म्हटलं तू तन्वीला सांगशील नाही सगळं काही? तर कल्पना ताई म्हणतात हो मी नक्कीच सांगेल, पण खरंच गम करून आता फॅशन डिझायनिंग करणे म्हणजे खरंच कमाल आहे का त्या मुलीची? तर प्रतिमा म्हणतात हो ना, मी त्या मुलीला म्हणजे शैलाला तुमच्या घरी पाठवत आहे. तन्वीला जरा बोल, तिच्याशी नीट बोल, तिच्याशी नीट वाग आणि हो तुझ्या कॉलेजबद्दलची सगळी माहिती तिला दे, मी तिला आज पाठवेनच. कल्पना ताई म्हणतात बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. आणि अगं प्रतिमा तुला जमेल तसं येऊन जानाग. तर प्रतिमा आत्या म्हणतात हो कल्पना मी येईनच असं म्हणत आता दोघेही फोन ठेवतात. येथे मात्र अस्मिताच्या काळजीने कल्पना ताई खूप अस्वस्थ असतात. दुसरीकडे पाहायला मिळत सायली बाळाला खेळवत असते. तर त्याच वेळी अर्जुन त्या ठिकाणी येतो आणि म्हणतो बायको मी येतो. सायलीम म्हणते बरं ठीक आहे, परंतु संध्याकाळी लवकर येण्याचा प्रयत्न करा. हा अर्जुन म्हणतो हो बघतो मी. आता अर्जुन निघणार तर त्याचवेळी प्रिया येते आणि आवाज येत म्हणते अर्जुन आज तुला जायलाच हव्य. अर्जुन म्हणतो हा काय प्रश्न आहे, आज तर माझ्या महत्त्वाच्या मीटिंग आहेत त्यामुळे मला ऑफिसला जावंच लागेल. तर आता प्रिया नाटक करते आणि म्हणते नाही म्हणजे अरे जाणं काही महत्त्वाचं आहे का? म्हणजे तो सचिन घरी आलाय ना, त्यामुळे त्या सचिनचा काही भरोसा नाही. म्हटलं तुम्ही घरी असणं खूप गरजेचं आहे. मी अश्विनला सुद्धा म्हणाले होते, परंतु त्याला इमर्जन्सी आली ना म्हणून त्याला जावं लागलं. पण तुला तसं काही इमर्जन्सी काम नाहीये ना, त्यामुळे तू वर्क फ्रॉम होम करशील का? असं म्हणत प्रिया आता अर्जुनला खरी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. हे सायली अर्जुनच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. अर्जुन प्रियाकडे पाहतो तर प्रिया पुढे नाटक करत म्हणते काय आहे, तू जर खरी थांबलास ना तर आई बाबांना थोडा आदर वाटेल ना. तर आता अर्जुन प्रियाला म्हणतो तुझी समस्या, तुझी काळजी कळते मला, पण त्यासाठी तन्वी मी का थांबायला? हो अगं तू आहेस ना माझा तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. अगं तू फुल कॉन्फिडन्समध्ये सगळं काही एकटी हँडल करू शकतेस. येस मला खरंच तुझ्याबद्दल खूप खात्री आहे. आता मात्र प्रियाची बोलतेच बंद होते. सायलीला हसायला येत असतं. तर अर्जुन पुढे म्हणतो कसं आहे ना तन्वी, या अगोदर तू घराची कोणतीच जबाबदारी घेतली नव्हतीस ना, म्हणून तुला जरा टेन्शन येते. पण काळजी करू नकोस, तुला साथ द्यायला माझी बायको आहे ना. तुझ्या सोबतच आहे ती कुठेही जाणार नाही. या घराची काळजी घेण्यासाठी ती सुद्धा इथेच आहे. मी जरी ऑफिसला गेलो ना तरी माझी बायको इथेच आहे याच घरात. असं म्हणत आता प्रियाला अर्जुन काही बोलायलाच देत नाही. आता विमलताई सुद्धा आवाज येत म्हणतात
हो अर्जुन दादा, अहो तुम्हाला थांबायची काहीच गरज नाही. आम्ही आहोत, सगळी काळजी घेऊ. तर आता अर्जुन म्हणतो आहेत ना, विमलताई सुद्धा आहेत. चला मी येतो असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. आता प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. तर सायली प्रियाला म्हणते, इतके केवलवाने प्रयत्न करण्याची काहीच गरज नाहीये प्रिया. तर आता प्रिया नाटक करत सायलीला म्हणते, कुठल्या प्रयत्नाबद्दल बोलतेस तू? म्हणजे आई बाबांची काळजी घेण्यासाठी मी अर्जुनला खरी थांबवत होती त्याबद्दल का? तर सायली म्हणते, प्रिया अगं याबद्दल किंवा कुठल्या गोष्टीबद्दल मी काय बोलत आहे हे तर तुला चांगलंच माहीत असेल. जा कामाला लाग असं म्हणत आता सायलीने प्रियाला कामासाठी झुंपल असतं. आता प्रियाची चिडचिड होत असते, चिडचिड करतच काम करत असते आणि आवाज देत म्हणते, विमल मला तो डबा दे. तर विमलताई म्हणतात, तो डबा रिकामी आहे. तर प्रिया म्हणते, दुसरा डबा दे. तर विमलताई म्हणतात, नक्की तुम्हाला कसला डबा हवायत? नवी ताई म्हणजे तांदळाने भरलेला की डाळीने भरलेला? तर प्रिया म्हणते, तांदळाचा भरलेला डबा दे. आता विमलताई प्रियाजवळ तांदळाचा डबाही देतात. तर प्रिया पुढे म्हणते, ताट दे असं म्हणत आता विमलताई तिला ताटही देतात. तर त्यानंतर प्रिया आता तांदूळ त्या ताटामध्ये काढत असते. तर त्यावेळी विमलताई आवाज देत प्रियाला म्हणतात, तन्वीताई. परंतु प्रिया मात्र त्यांना काहीच बोलू देत नाही. आता प्रिया तांदूळ वेचत असते आणि मनाशीच म्हणते, मी इथे किचनमध्ये राबते आणि ही सायली बाळाच निमित्त काढून फक्त आराम करते. प्रिया म्हणते, मी तर प्रयत्न करत होते की हे दोघेही घरात अडकून राहावेत, परंतु नाही. अर्जुन तर निसलाच. परंतु तो आता मला थोडा वेळ आराम करायला मिळणार आहे का? या घरात आराम ही गोष्टच नाहीये. म्हणजे मी जर आराम करायला गेले तर कोणीतरी मला आवाज देऊन कामाला जुंपेलच, पण थोडं हलकसं काम मिळेल का मला? असा विचार करत आता प्रिया सायलीकडे येते आणि म्हणू लागते, सायली मी काय म्हणते, पुढचे काही थोडे दिवस मी स्वयंपाकाची जबाबदारी घेतच नाही. तर आता हे ऐकून सायलीला हसायला येतं. तर प्रिया पुढे म्हणते, म्हणजे काय आहे ना, आपली अस्मिता ओली बाळंती नाही ना, मग तिचं सगळं काही नीटच व्हायला पाहिजे. म्हणजे चुकून माझ्याकडून काही चुकीचं घडलं तर म्हणजे मीठच जास्त झालं किंवा जास्त तिखट झालं आणि तिला जर त्रास झाला तर त्यामुळे मी थोडे दिवस जेवणच बनवत नाही. तर सायली प्रियाला आठवण करून देत म्हणते, घरातील सगळं काही सांभाळायचं आहे असं तू आईंना म्हणाली होतीस ना? तर प्रिया म्हणते, हो मीच म्हणाले होते, सांभाळणार ना, मी सगळं काही सांभाळणार. पण मी काय म्हणत होते, मी बाळाला सांभाळायची जबाबदारी घेऊ का? मी अगदी व्यवस्थित सांभाळेन बाळाला. तर आता सायली प्रियाला म्हणते, तुला खरंच असं वाटतंय का प्रिया, तू बाळाला सांभाळू शकतेस? बाळाला सांभाळणं ही साधी गोष्ट नाहीये, ती खरंच खूप अवघड गोष्ट आहे. तर प्रिया सायलीला म्हणते की हो मला माहीत आहे की बाळ सांभाळणं खरंच खूप कठीण आहे, पण मला जमेल. आणि तसंही ही मामी सुद्धा बाळाची लाडकीच आहे की नाही असं म्हणत प्रिया आता चांगुलपणाच नाटक करत असते. तर सायली प्रियाला म्हणते, ठीक आहे इथे बस असं म्हणत सायली प्रियाकडे बाळाला देते आणि म्हणू लागते, व्यवस्थित पकडायचं, मानेखाली हात ठेवायचा आणि तो काढायचाही नाही असं म्हणत सायली प्रियाकडे बाळ देते आणि त्यानंतर खेळण देते, किचनमध्ये निघून जाते. तर इथे विमलताई सायलीला म्हणतात, सायली आता खरी मजा येणार आहे या तन्वी ताईंची. तर इकडे प्रिया बाळाला खेळवण्याव्यतिरिक्त त्याला घाबरवतेच, कारण ती मोठमोठ्याने खेळणं वाजवू लागते आणि त्या खेळण्याच्या कर्कश आवाजाने बाळाला खूप त्रास होऊ लागतो. ते घाबरत तर सायली म्हणते, अगं प्रिया काय करतेस तू हे? तर प्रिया आता बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करते. आता बाळ काही शांत होत नसतं, तर प्रिया त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे सायली अवस्थेत म्हणतेत, प्रिया अगं किती जोरात खुडखुडा वाजवलायस, घाबरला ना तो तुला इतकंही कळत नाहीये का? अगं लहान मुलांना एवढा मोठा आवाज सहन होत नाही. अगं किती रडतोय बघ ना, आता जोजव त्याला नीट. तर प्रिया म्हणते, जोजव म्हणजे काय करू?
तर सायली म्हणते, अगं हलक्या हाताने थोड त्याला हलव, मग तो शांत होईल. तर आता प्रिया जोर जोराने बाळाला हलवत असते. सायली म्हणते, अगं काय करतेस तू? हळू. अगं बाळ आहे, ते लहान आहे अजून. तुला कळत नाहीये का? आता मात्र प्रियाची हाऊस फिटलेली असते, कारण बाळाने सू केलेली असते. प्रिया मोठ्यानेच ओरडते आणि म्हणू लागते, अरे याने तर माझी साडी ओली केली आहे. इथे मात्र विमलताई आणि सायली हसू लागतात. प्रियाची चांगलीच फजिती झालेली असते. आता प्रिया सायलीवर चिडते आणि म्हणू लागते, याला कोणी डायफर घातलं नव्हतं का? तर सायली म्हणते, अग 7-8 दिवसाच्या बाळाला कोणी डायफर घालतं का प्रिया? तुला इतकंही कळत नाही का? अगं लहान मुलांना डायफर नाही, तर त्यांना मोकळं ठेवायचं असतं. तर प्रिया म्हणते, अगं पण याने माझी साडी ओली केली आहे ना, मला साडी बदलायला हवी. असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते. प्रिया म्हणते, बाळाने माझी साडी खराब केली. तर त्याचवेळी कल्पनाताई त्या ठिकाणी येतात आणि म्हणतात, काय झालं तन्वी, तुला चिडायला? तर प्रिया म्हणते, बघा ना याने तर सू केली आहे माझ्या अंगावर. कल्पनाताई म्हणतात, मग काय झालं, लहान बाळ आहे ते. प्रिया म्हणते, पण त्याचे डाग वगैरे राहिले तर माझी साडी खराब झाली. तर कल्पनाताई म्हणतात, काहीही होणार नाही, लहान बाळांच्या सूच्या डाग वगैरे काही राहत नाही. तुला कळत नाहीये काय? अग तू केवढ्या मोठमोठ्याने ओरड घालतीयस बाहेरपर्यंत. तुझा आवाज येतोय. लहान बाळांना कसं खेळवायचं हेही तुला कळत नाहीये का? बरं ठीक आहे, तू एक काम कर, त्याला खाली ठेव आणि अगोदर त्याचे कपडे बदलून घे. प्रिया म्हणते, मी तर. कल्पनाई म्हणतात, अग मग माझ्या हातात कपडे आहेत, मी कसे बदलणार आहे तुलाच सांगणार ना मी. कल्पना ताई म्हणतात, ठेव खाली, बाळाची जबाबदारी घेते म्हणून. मग या जबाबदारीमध्ये बाळाची शिशुकाण आलंच. आता मात्र प्रियाचा चांगलाच गोंधळ उडालेला असतो. आता सायली असं बोलताच प्रियाची चांगलीच फजती होते, कारण आता प्रियाकडे दुसरा कुठलाच पर्याय नसतो. आता प्रिया नाईलाजाने सगळं काही करायला घेते. ती अगदी चिमटीनेच ते कपडे काढत असते आणि मनाशीच म्हणते, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि या कार्ट्याला सांभाळायला घेतलं, त्यापेक्षा किचनच काम परवडलं असतं. प्रिया पुढे म्हणते, काल एकदा मनात विचार आला होता की या सगळ्यांचं मन जिंकण्यासाठी बाळाचा विचार करावा का प्रेग्नन्सीचा विचार करावा का, पण नाही जिथे बाळाचा विचार येईल ना जिथे बाळाचा प्रश्न येईल ना, अशी कुठलीही गोष्ट मी करणारच नाही, अगदी सुभेदारांच्या प्रॉपर्टीसाठी सुद्धा नाही. असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते. प्रियाला लहान बाळ अजिबातच आवडत नसतात. तर आता कल्पनाई सायलीला म्हणतात, सायली जा बाळा, तूच दुपट्ट बदल. आता सायली बाळाचे कपडे बदलते, त्याला गुंडाळते आणि त्यानंतर त्याला शांत करत प्रियाला म्हणते, बघ आता कसा शांत झालाय, तू बस बर इथे, मी तुझ्या मांडीवर देते. प्रिया म्हणते, नाही नको, मी अगोदर साडी चेंज करून येते. असं म्हणत प्रिया तिथून जाणार, परंतु त्याच वेळी आता सुभेदारांच्या घरी ती शैला आलेली असते. शैला कल्पनात ताईंना आवाज देत म्हणते, मी येऊ का? कल्पनाताई म्हणतात, ये ना. आणि असं म्हणत शैला घरात येताच आपली ओळख करून देत म्हणते, माझं नाव शैला साखरे, मला कल्पना सुभेदार यांना भेटायचं आहे. तर कल्पनाताई म्हणतात, तुला प्रतिमाने पाठवले ना? तर शैला म्हणते की हो, माझी आई त्यांच्या शेजारच्या घरात काम करते. कल्पनाताई म्हणतात, हो मला सगळं काही माहीत आहे, तू बस ना. असं म्हणत कल्पनाताई तिला बसायला सांगतात. आता कल्पनाताई सायलीला त्या मुलीची ओळख करून देत म्हणतात, सायली अगं मी तुला म्हणाले होते ना की अस्मिताच्या बाळाची मॉलिश करण्यासाठी एक ताई येणार आहेत, त्यांचीच ही मुलगी. सायली म्हणते, बरं. तर प्रिया म्हणते, मी आलेच्या तर. कल्पनाताई म्हणतात, ए थांब थांब, काम तर तुझ्याचकडे आहे, अगं ही तर तुलाच भेटायला आली आहे. प्रिया म्हणते, मला मी नाही ओळखत हिला. तर आता शैला म्हणू लागते, तुम्ही तन्वी ताई आहात ना? प्रिया म्हणते, हो मीच तन्वी आहे. तर शैला प्रियाला म्हणते, मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे,
मला फॅशन डिझायनिंग भरपूर आवडतं. मला प्रतिमा ताईने सांगितलं की तुम्ही सुद्धा फॅशन डिझायनिंग केलं आहे. मला तुम्ही सांगाल का की तुम्ही कुठल्या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंग केलं आहे? आता मात्र प्रियाला काय बोलावं काहीच कळत नाही. प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सायली प्रियाकडे पाहते तर प्रियाची ती घाबरलेली अवस्था पाहून सायलीचं सगळं काही लक्षात येतं. प्रिया मनाशीच म्हणते, अरे बापरे, मला तर फॅशन डिझायनिंग मधला अवकळ सुद्धा येत नाहीये. मी ज्या कोर्सला कधी गेलेच नाही तिची माहिती हिला कुठून देऊ? मी प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. सायली प्रियाकडे पाहते. प्रियाचा तो घाबरलेला चेहरा पाहून सायली मनाशीच म्हणते, प्रियाला फक्त तिच्या कॉलेजबद्दल विचारलं तर ती इतकी घाबरलेली का दिसते? काय झालं असेल नक्की? कॉलेजचा विषय काढल्यावरही एवढी का घाबरली आहे? तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य पनवेल महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात. आता वंदना जाधव यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची असते आणि म्हणूनच तिथे असणाऱ्या एका सरांना अर्जुन विचारतो, तुम्हाला वंदना जाधव यांच्याबद्दल काही माहीत आहे का? म्हणजे त्या यापूर्वी इथेच काम करत होत्या ना? तर आता ते म्हणतात की हो, या अगोदर वंदना जाधव नावाच्या कर्मचारी इथे होत्या. तर अर्जुन म्हणतो, पण त्या आता कुठे आहेत? तर ते म्हणू लागतात, त्यांनी नोकरी सोडली आहे. अर्जुन म्हणतो, मग ते आता कुठे आहेत? याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? तर ते सर म्हणतात, नाही. वंदना जाधव इथून जॉब सोडून गेल्यानंतर आमचा आणि त्यांचा काहीच संपर्क नाही, त्यामुळे आम्हाला खरंच काही माहीत नाही. तर अर्जुन म्हणतो, परंतु ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये काहीतरी माहिती असेलच ना? तर ते म्हणू लागतात, पण बरीच वर्ष झाली की वंदना जाधव यांनी जॉब सोडला आहे, त्यामुळे इतक्या वर्षापूर्वीच्या वंदना जाधव यांच्याबद्दल रेकॉर्डमध्ये जुनी माहिती असेल. आता त्या कुठे आहेत, काय करतात याबद्दल काहीच माहीत नाहीये. आता मात्र अर्जुन चिडतो आणि म्हणू लागतो, परंतु काहीतरी माहिती असेलच ना? तर चैतन्य अर्जुनला शांत करतो आणि त्या सरांजवळ आपलं कार्ड देत म्हणतो, सर तुम्ही हे कार्ड ठेवा आणि जर वंदना जाधव यांच्याबद्दल जर काही माहिती सापडली तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा. असं म्हणत आता चैतन्य अर्जुनला तिथून घेऊन जातो. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं शैला आता प्रियाला प्रश्न करत म्हणते, तुम्ही कुठल्या कॉलेजमधून फॅशन डिझायनिंग पूर्ण केला आहे? आता प्रिया घाबरतच आपल्या कॉलेजचं नाव सांगते आणि म्हणू लागते, एसएच कॉलेज. तर शैला म्हणू लागते, वाव, खरंच ते खूप छान कॉलेज आहे, खूप नावाजलेलं कॉलेज आहे. आता शैला डिटेल्स विचारत म्हणते, तुम्ही नक्की स्पेशल कोणती साईट घेतली होती, म्हणजे टेक्स्टाईल डिझाईनमध्ये की फॅशन डिझायनिंगमध्ये? आता प्रियाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तर प्रिया उत्तर देत म्हणते, पार्टीवेअरमध्ये. आता हे मात्र सगळ्यांसाठी नवीनच उत्तर असतं. सगळेच जण प्रियाकडे पाहू लागतात. तर आता शैला पुढचा प्रश्न विचारत म्हणते, बरोबर, पण तुम्हाला कोणती कोणती फॅब्रिक्स हाताळायला शिकवली आहेत त्याबद्दल माहीत असेलच ना? प्रिया म्हणते, हो, मला खूप आवडायचं ते. आणि त्यानंतर शैला प्रश्न विचारत म्हणते, थेरी प्रॅक्टिकल कसं होतं? तर प्रिया म्हणते, छान होतं ते खूप छान पद्धतीने घेतात, अगदी जसं बाकीच्या ठिकाणी घेतलं जातं तसंच. तर शैला म्हणते, बरं, तुम्हाला कुठले कुठले पॅटर्न शिकवले? तर प्रिया म्हणते, अगं हो, थांब, अगं काय किती प्रश्न विचारतेस बसल्या बसल्या? तू माझ्याकडून कोर्सच शिकून घेणार आहेस का? आणि हे बघ शैला, अजिबातच कठीण नाहीये, खूप सोपं आहे. तू ॲडमिशन घेतलं ना की तुला लगेच कळेल. आणि तुला तर ब्यापैकी माहिती आहे, सगळ्याच गोष्टींची माहिती आहे तुला, आणि म्हणूनच मला असं वाटत की तुला तर तो कोर्स एकदम सोपा जाईल. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, नवी हिना तुझ्याकडून माहिती घेण्यासाठीच आली आहे. मग ती जे काही तुला विचारते ना त्याची नीट उत्तर दे. की आता मात्र प्रियाला काय बोलावं काहीच कळत नसतं. प्रिया घाबरून गेलेली असते आणि प्रियाचा बदललेला रंग सायलीने ओळखलेला असतो. तर प्रिया कल्पना ताईंना म्हणते,
ऐक चुली काय आहे माहितीये का ते खूप महागड स्कूल आहे त्यामुळे त्याची फी हिला नाही जमणार परवडणारही नाही. उगाच कशाला वेळ घालवायचा. तर आता शैला म्हणते की हो तिथे तर जरा प्रॉब्लेम होईल. तर शैला खूप उदास होते. तर सायली म्हणते शैला तुला शिकण्याची इच्छा आहे ना झालं तर मग अन्नपूर्णा ट्रस्ट तुझ्या सगळ्या फीची जबाबदारी उचले. तसंही अन्नपूर्णा ट्रस्टच्या माध्यमातून अनेक होतकरू मुलांच्या फी भरल्या जातात, त्यांना शिक्षण दिलं जातं. त्यापैकी तू सुद्धा एक अशील. तू नको काळजी करूस, हा पण तुला एक करावं लागेल. एक जबाबदारी मात्र तुझ्यावर आहे, मनापासून अभ्यास करून छान मार्कानेच पास व्हावं लागेल. तर शैला म्हणते हो नक्कीच माझं तर स्वप्नच आहे फॅशन डिझायनर व्हायचं ते सुद्धा अगदी तन्वी ताई सारखं. आता शैला पुढचा प्रश्न करत प्रियाला म्हणते आणि हो तन्वी ताई तुम्ही तुमच्या फॅशन डिझायनिंगसाठी कोणता सॉफ्टवेअर वापरायचा. तर प्रियाचं आता अबक होतं तर रिया आता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते आणि शैला म्हणते शैला मी काय म्हणते मी तुला कॉल करून ना सगळी इन्फॉर्मेशन देते, सगळं एक्सप्लेन करते, पण त्या अगोदर मला साडी चेंज करायची, मी आलेचा असं म्हणत प्रिया तिथून निघून जाणार. पण शैला म्हणते नाही ठीक आहे, परंतु मला फक्त शेवटचं इतकंच विचारायचं होतं, तुम्हाला तिथे कुठल्या कुठल्या एक्सेसरीज मधलं डिझायनिंग शिकवलं होतं. तर प्रिया घाबरतच म्हणते एक्सेसरीज मनसे ते असं म्हणत प्रिया डोक्याला हात लावते. तर सायली प्रियाला म्हणते काय प्रिया तू तर अशी घाबरलीस आणि अशी उत्तर देतेस की जसं काय तुझा आणि फॅशन डिझाईनचा काही संबंधच नाहीये. तर प्रिया सायलीला म्हणते काहीतरीच काय सायली, अगं त्यावेळी त्या कोर्सची मी टॉपर होते, आता जरा लिंक तुटली आहे म्हणून. तर असं म्हणत प्रिया काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन हे सगळं काही बाजूला सारण्याचा आणि तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करत असते. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात अगं तन्वी पण तुझी ही शिवणकला आम्हाला कधी दिसलीच नाही, म्हणजे तू घरच्या करता कधी काही शिवलंच नाहीस ना. तर प्रिया नाटक करत म्हणते आई अगं लग्न करून आल्यानंतर मला वेळच कुठे मिळालाय. तसा तर आता शैला म्हणू लागते ताई तुम्ही असं नका करू, एवढा कोर्स तुम्ही छान केला, एवढा टॉपर होता, मग तुम्ही इतका कोर्स कंप्लीट केल्यानंतर ते द्यान वाया नका घालू. असं म्हणत आता शैला प्रियाला प्रॅक्टिस चालू ठेवायला सांगते. तर प्रिया म्हणते हो नक्कीच बरं. तर आता सायली म्हणू लागते अगदी खरं आहे शैला, अगदी बरोबर बोलते प्रिया, तू तुझी प्रॅक्टिस चालूच ठेव. मी काय म्हणते तू बाळासाठी छान झबली शिवना म्हणजे आम्ही सुद्धा बघू तू काय काय फॅशन करतेस ते. तर प्रिया नाटक करत म्हणते हो बघते, पर मी जरा येऊ का साडी चेंज करून. तर कल्पना ताई म्हणतात तन्वी अगं तुझी साडी वाळली सुद्धा आणि बघ तिला डाग सुद्धा नाहीये, त्यामुळे तुला साडी चेंज करायची काहीच गरज नाही. आणि अगं काय हे घरामध्ये बाळ आहे म्हटल अशा गोष्टी होतच राहणार, किती वेळा कपडे बदलणार आहेस, सोड ना आता. असं म्हणत कल्पनाताई प्रियाला काही साडी चेंज करायला जाऊ देत नाहीत. कल्पनाताई प्रियाला म्हणतात बर तू एक काम करशील का, अस्मिता करता दूध आणि तिच्या नव्याकरता कॉफी घेऊन जा. आता पुन्हा एकदा प्रिया खरकमात अडकलेली असते. कल्पनाताई शैलाला विचारतात शैला तू काय घेशील. शैला म्हणते नाही नाही मला काही नको आहे. तर विमलताई आता प्रियाला म्हणतात तन्वी ताई मी सगळं तयार करून ठेवलं आहे, तुम्ही ओतून घ्याल ना. तर प्रिया म्हणते हो हो करते ना. तर आता विमलताई म्हणतात बरं मी यांच्यासाठी चहा बनवते. असं म्हणत विमलताई चहा बनवण्यासाठी निघून जातात. तर कल्पनाताई शैलाला म्हणतात बर शैला अग तुझ्या आईला विचार ना बाळाच्या आंघोळीसाठी आणि मॉलिशसाठी कधीपासून येणार आहे ती. तर शैला म्हणते हो हो आज तुम्हाला ती कॉलच करणार आहे आणि बाळासाठी ती अगदी आनंदाने येणार आहे. आता सायली विचार करत म्हणते शैलाने प्रियाला एक दोन प्रश्न काय विचारले, मग ती एवढी का गोंधळली, जसं काय ती कधी कॉलेजला गेलीच नाही, म्हणजे ही नक्की कॉलेजला गेली होती ना. कारण मी कित्येक वेळा प्रियाच्या रूममध्ये तपास केला, कित्येक वेळा
तिच्या रूममध्ये शोधाशोध केली, परंतु आतापर्यंत कॉलेजच्या संदर्भात काहीच आणि कुठलीही गोष्ट माझ्या हाती लागली नाही ना कधी. त्या फॅशन डिझायनिंगच साहित्य ना कधी निकालाची प्रत. मग नक्की ही कॉलेजला गेली असेल ना, की प्रिया या बाबतीत पण खोटच बोलत असेल का? आता सायलीच्या मनात मात्र शंका निर्माण होते आणि सायलीच्या लक्षात येतं की कदाचित नक्कीच काहीतरी वेगळं घडलं असावं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता सचिनसाठी कॉफी घेऊन येते. सचिन बाहेर पडत असतो. प्रिया म्हणते, सचिन, तू कुठे निघालायस का नाही? म्हणजे मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन आले होते. अरे कॉफी घे ना. सचिन म्हणतो, सिरियसली माझ्यासमोर हे नाटक? तुला काय वाटतंय? तुझ्याबद्दल मला काहीच माहीत नाहीये का? अगं या घरच्यांना तुझ्याबद्दल जे माहीत नसेल ते मला माहीत आहे. आणि हो, माझ्याबद्दल सुद्धा तुला चांगलंच माहीत असेल. आता मात्र प्रिया घाबरते. तर सचिन म्हणू लागतो, तुला जर माझ्यासोबत कोणत डील करायचं असेल तर तू नक्कीच करू शकतेस. प्रिया मनाशीच म्हणते, साक्षीने याला माझ्याबद्दल काही सांगितलंय का? नाही, तसं होऊन चालणार नाही. तसं जर साक्षीने केलं तर माझं आणि माझ्यासोबत मैप शिकंच किती नुकसान होईल हे तर साक्षीला चांगलंच माहीत आहे. आता प्रिया त्या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. सचिन म्हणतो, हॅलो, काय झाले? कसला विचार करतेस? काही सांगणार आहेस? काही बोलणार आहेस का? मी निघू? तर प्रिया म्हणते, नाही, थांब ना. असं म्हणत प्रिया आजूबाजूला बघते आणि त्यानंतर सचिनला म्हणते, सचिन, साक्षीचा मला कॉल आला होता. तर ती म्हणाली आहे की तिला तुझ्याशी बोलायचं आहे. ती मला म्हणाली की तुझं आणि तिचं बोलणं करून दे. तर सचिन म्हणतो, बरं ठीक आहे, पण तू तुझा जरा मोबाईल देतेस का? कारण मला माझ्या फोनवरून फोन करता येत नाही. आता प्रिया आपला मोबाईल सचिनकडे देते. सचिन साक्षीला फोन करायला घेतो. सचिन साक्षीला म्हणतो, हाय ब्युटीफुल, हो नको काळजी करू, सगळं काही ठीक आहे. आपण ठरवलं तसंच सगळं काही होते. मिस यू बेबी, लव यू. असं म्हणत आता सचिन साक्षी सोबत बोलतो आणि त्यानंतर प्रियाचा मोबाईल परत देतो. तर आता प्रिया म्हणते, चलो, मी तुझी मदत केली आहे. सचिन म्हणतो, मग आता मी तुझी काही मदत करणे अपेक्षित आहे का? तर प्रिया म्हणते, हो, मला थोडी कॅश. तर सचिन हसतच म्हणतो, सॉरी, मी कुठलेही पैशाचे व्यवहार करत नाही. आणि हो, त्यामुळे तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू मला मदत नाही केलीस ना तरी काहीच हरकत नाही. तर प्रिया म्हणते, पण मी आता मदत केली, त्याचे पैसे? तर सचिन म्हणतो, मी मदत मागितली होती का? असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. तर प्रिया म्हणू लागते, काय माणूस आहे हा? कशाला मी माझा मोबाईल दिला याला? आता मात्र प्रियाला मोबाईल दिल्याचा पश्चाताप होत असतो. प्रिया खूप चिडते आणि म्हणू लागते, माझा मोबाईल म्हणजे पब्लिक टेलिफोन आहे का? अरे, त्याच्यात सुद्धा 1 रुपया टाकावा लागतो, पण याने तर 1 रुपया सुद्धा दिला नाही. मला कुठून हे फुकटे सापडतात ना काय माहीत? असं म्हणत प्रिया खूप चिडलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा त्या सायलीला फोन करतात आणि विचारतात, सायली, मी पाठवलेले फोटो तुला व्यवस्थित मिळाले आहेत ना? तर सायली ते फोटो पाहते आणि म्हणू लागते, हो प्रतिमा, थँक यू सो मच प्रतिमा. तर प्रतिमा सायलीला म्हणतात, अगं त्या थॉक्स कशासाठी? अगं तू प्रयत्न करतेस म्हणून आपल्या समोर सत्य तरी येईल की त्या तन्वीने खरंच फॅशन डिझायनिंग केलं आहे की नाही. नाहीतर आमची मुलगी खोट बोलण्याच्या बाबतीत कुठल्या टोकाला जाऊ शकते हे तर आम्हाला चांगलंच माहीत आहे. तर सायली प्रतिमाहत्याना म्हणते, बरं प्रतिमाहत्या, पण तुम्ही रविराज काकांना याबद्दल काहीच सांगू नका, कारण जोपर्यंत शहानिशा होत नाही तोपर्यंत तुम्ही काहीच बोलू नका. प्रतिमा आत्या म्हणतात, हो बरं, मी नाही सांगणार. असं म्हणत सायली फोन ठेवते. आता सायली सगळे डिटेल्स चेक करते आणि त्यावेळी सायलीच्या लक्षात येतं की मुलांच्या यादीमध्ये प्रियाचं नावच नाहीये. सायली म्हणू लागते, नाव का दिसत नाहीये? या वर्षीच्या मुलांच्या यादीमध्ये प्रियाच नावच दिसत नाहीये. म्हणजे प्रिया कधी कॉलेजला गेलीच नसावी का? म्हणजे या बाबतीत सुद्धा तिने थापाच मारले आहेत का? फॅशन डिझायनिंगच्या कोर्स या नावाखाली तिने खूप मोठे थापा मारली आहे
म्हणजे त्यासाठी तिने रविराज काकांकडून खूप पैसे उकळले असणार. आता सायलीला सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात येतात. आता सायली त्या सगळ्या गोष्टींची शहानिशाण करायची ठरवते. तर कल्पनाताई सायलीला आवाज देतात. सायली म्हणते, हो आले आई असं म्हणत आता सायली सगळे डिटेल्स शोधत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन आणि चैतन्य महानगरपालिकेच्या बाहेर पडतात. तिथे एक व्यक्ती फोनवर बोलत असते. अर्जुन आता गाडीत येऊन बसतो. तर चैतन्य अर्जुनला म्हणतो, अर्जुन अरे काय झालंय, तू का एवढी चिडचिड करतोयस? त्या माणसावर पण तू चिडचिड करत होतास. अर्जुन का, कशासाठी, काय झालंय नक्की? अर्जुन अरे अस्मिताईचा राग तू सगळ्यांवर काढणार आहेस का? अर्जुन मात्र चैतन्य सोबत काहीच बोलत नाही. आता अर्जुनने गाडी स्टार्ट केलेली असते, परंतु गाडीसमोर एका व्यक्तीने बाईक लावलेली असते आणि तो अगदी फोनवर बोलत तिथेच बसलेला असतो. आता अर्जुनने एवढे हॉर्न वाजवून सुद्धा ती व्यक्ती काही बाजूला होत नाही. ती फोनवर बोलण्यात बिझी असते आणि म्हणून अर्जुन रागानेच गाडीतून खाली उतरतो. चैतन्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु अर्जुन खूप चिडलेला असतो. अर्जुन रागानेच त्या माणसाकडे जातो, त्याला बाजूला करतो आणि त्याचा हेल्मेट त्याच्याकडे देत त्याची गाडी बाजूला करतो. आता मात्र दोघांचेही वाद चालू होतात. अर्जुनचा पारा खूप सडलेला असतो. तो म्हणत असतो की तुला बाजूला राहता येत नाही का? तर तो माणूस अर्जुनला म्हणतो, मग धक्का द्यायची काय गरज होती? तुम्ही जर मला प्रेमाने समजावून सांगितलं असतं, तुम्ही एक आवाज दिला असता, तर मी बाजूला राहिलो असतो. अर्जुन म्हणतो, मग मी हात जोडायला हवा होता का? असं म्हणत दोघांचे वाद अगदी टोकापर्यंत पोहोचलेले असतात. तर चैतन्य मनाशीच म्हणतो, ए देवा, आता हे वाद कसे मिटू? अर्जुन असा का वागतोय काहीच कळत नाहीये. मी आता काय करू? आता मात्र चैतन्याला काय करावं काहीच कळत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं कल्पना ताई सायलीला म्हणतात, सायली अग सचिन आहे ना, तो वाटतो त्यापेक्षा सुद्धा भयंकर माणूस आहे. म्हणूनच आपल्याला अस्मिताला त्याच्यापासून लवकरात लवकर दूर करायला हवं. सायली म्हणते, मलाही कळते आई, पण आई यापेक्षाही तुम्हाला काही कळालं आहे का? तर कल्पनाताई म्हणतात की हो अगं, मला राहावलं नाही म्हणून मी सचिनच्या आई बाबांना फोन केला होता. जे जे काही कळलं ते सगळं मी त्यांना सांगितलं. त्यांना मी म्हटलं आहे की सचिनच्या अशा वागण्यामुळे आम्हाला खरंच खूप त्रास होतोय. सायली अगं, पण मला खरंच खूप वाईट वाटतंय का? सचिनच्या अशा वागण्याला आपण त्याच्या आई वडिलांना जबाबदार धरत होतो. तर सायली कल्पना ताईंना म्हणते, आई जी व्यक्ती आपल्या आई वडिलांशी अशी वागते ना, ती कधीच कोणाची होऊ शकत नाही. आपण हे प्रकरण जितकं नाजूकने हाताळण्याचा प्रयत्न करतोय ना, तितकंच गुंतागुंतीच होत चाललं आहे. तर कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली याविषयी तू अर्जुनशी बोलशील का? कल्पनाताई म्हणतात, मला खात्री आहे की तुम्ही दोघेही मिळून यावर नक्कीच काहीतरी मार्ग शोधून काढाल. आता कल्पनाई प्रतापरावांचा फोन आलेला असतो आणि म्हणूनच त्या तिथून निघून जातात. तर सायली बाहेरच उभी असते आणि त्याचवेळी त्या ठिकाणी सचिन येतो. सायली म्हणते, एक मिनिट सचिन भाऊजी. तर सचिन म्हणतो, सायली वहिनी काही प्रॉब्लेम आहे का? तर सायली म्हणते, एक प्रॉब्लेम असेल तर बोलेन ना. तुम्ही तर प्रॉब्लेमची रास वाढून ठेवली आहे समोर. तर सचिन म्हणतो, पण ते सगळं काही संपलं ना? सायली म्हणते, पण त्या सगळ्या गोष्टी मला जाणून घ्यायच्या आहेत. सायली सचिनला प्रश्न विचारत म्हणते, साक्षीची आणि तुमची भेट नक्की कुठे झाली आणि कशी झाली? आता मात्र सचिनला काय बोलावं काहीच कळत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता सायली रियाच्या कॉलेजमध्ये फोन करते आणि मॅनेजमेंट टीमला प्रिन्सिपल सरांना म्हणते की मला एका स्टुडंटबद्दल माहिती हवी होती. तिचं नाव आहे तन्वी किल्लेदार आणि तिचा रोल नंबर आहे असं म्हणत आता सायली सगळी माहिती सांगते. तर प्रिन्सिपल सर सायलीला म्हणतात, मी या वर्षीचीच नाही तर मागील 3 वर्षाची लिस्ट पाहिली आहे, परंतु या नावाची विद्यार्थिनी कोणीही आमच्या कॉलेजमध्ये शिकतच नव्हती. आता हे ऐकल्यानंतर
सायलीच्या सगळं काही लक्षात येतं. सायली म्हणू लागते, तुझी पाप भरली आहेत प्रिया. आता तुझी आम्ही अशी चारी बाजूनी कोंडी करू ना की तुला बाहेर पडणंही मुश्किल होईल. आता बघ तुझी मी काय अवस्था करते. आता सायली प्रियाला कशा प्रकारे धडा शिकवेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.